हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अनिता इजळकर, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन MGM मेडिकल कॉलेज वाशी, नवी मुंबई. आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, दॅट इज युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. नावाप्रमाणेच तुम्हाला लक्षात आलेलं आहे की UTI म्हणजे आपण आज युरिनच्या इन्फेक्शनबद्दल बोलणार आहोत. तर युरिनच्या इन्फेक्शनबद्दल बोलण्यासाठी आपण त्यांना काही पार्ट्समध्ये बोलूया. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे काय आहे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची कारणे काय आहेत, लक्षणे काय आहेत, त्यावर कोणत्या टेस्ट अवेलेबल आहेत, ट्रीटमेंट काय आहे, आणि लास्टली ज्यांना परत इन्फेक्शन होतं त्यांनी काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे की जेणेकरून त्यांना हे परत इन्फेक्शन होणार नाही. तर पहिल्यांदा तर आपण जाणून घेऊया युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे काय. तर युरिनरी ट्रॅक्टमध्ये किडनी हे फर्स्ट ऑर्गन आहे, जेणेकरून की बॉडीमधला होल ब्लड सप्लाय किडनीमधून फिल्टर्ड होऊन म्हणजे तिथे बॉडीमधले वेस्ट प्रॉडक्ट हे बाजूला केले जातात आणि त्यापासून युरिन फॉर्मेशन होतं, म्हणजे युरिन तयार होतं, जे की युरेटरच्या साहाय्याने युरिनरी ब्लॅडर म्हणजे युरिनच्या पिशवीमध्ये येऊन पडतं आणि युरिनच्या पिशवीमधून ते बाहेर टाकण्याचं काम हे युरेथ्रा करतं. तर असं पाहण्यात आलेलं आहे की फिमेल्समध्ये युरिन इन्फेक्शनचे जास्त चान्सेस आहेत ॲज कम्पेअर टू पुरुषांपेक्षा. तर कारण की त्यांचा युरेथ्रा हा छोटा असतो आणि त्यांचा युरेथ्रा हा ॲनसच्या म्हणजे लॅट्रिनच्या ओपनिंगच्या जवळ असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचं प्रमाण जास्त आहे. तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे कारणे काय आहेत, तर नंबर 1 तर वॉटर इनटेक कमी असणं. तर जे काही कारण असेल उन्हाळ्यामुळे किंवा ट्रॅव्हलिंग पर्पजमध्ये कमी पाणी पिणे जेणेकरून की कमी वॉशरूमला जावं लागेल, तर ह्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. नंबर 2 युरिन आली तरी ती होल्ड करून ठेवणे म्हणजे युरिनला न जाता ती रोखून धरणे. ह्या केसमध्ये युरिनच्या पिशवीमध्ये जमा होऊन तिथे इन्फेक्शनचं कारण बनू शकतं. नंबर 3 जर तुमची इम्युनिटी लो असेल, जसे की प्रेग्नंट वुमन्समध्ये, डायबिटीज पेशंटमध्ये, किंवा तुम्हाला काही टॅबलेट्स चालू असतील, अँटीबायोटिक चालू असतील, किंवा तुम्हाला ताप वगैरे आलेला असेल, तर त्यावेळेस तुमचं युरिन इन्फेक्शनचं प्रमाण हे वाढतं. आणि नंबर 4 असं बऱ्याचदा OPDमध्ये पेशंट्स येतात जे की आफ्टर हनीमून पिरियडनंतर आपल्याकडे येतात की युरिन इन्फेक्शन झालं आहे, तर त्या पिरियडमध्ये त्यांनी त्यांच्या वॉटरचं इनटेकवर लक्ष दिलेलं नसतं, म्हणून त्यांना हे युरिन इन्फेक्शन होतं. तर आम्ही त्यांना हनीमून सिस्टायटिस असं बोलतो. तर ही तर झाली कारणे ज्याच्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतात. तर हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे कुठे होतं त्यानुसार त्यांना आम्ही लेबल केलेलं आहे, म्हणजे नावं दिलेली आहे. जर युरेथ्रामध्ये होत असेल तर युरेथ्रायटिस, जर लघवीच्या पिशवीमध्ये होत असेल तर त्याला सिस्टायटिस, किडनीमध्ये होत असेल तर त्याला पायलोनेफ्रायटिस अशी नावं दिलेली आहे. तर ह्यामध्ये काय लक्षणे दिसून येतात, तर पहिलं प्रामुख्याने जे लक्षण आहे ते बर्निंग मिक्चुरेशन म्हणजे लघवीला जळजळ होणे, आणि लघवीला जरी गेलं तर लघवी न होणे, ड्रॉप युरिन येणे, किंवा लघवी आल्यानंतर पण परत लघवीला जावं लागणे, आणि ताप येणे, वॉमिटिंग येणे, थंडी सकट ताप येणे, ह्यासारखे सिम्पटम्स ह्यासारखे लक्षणे युरिन इन्फेक्शनमध्ये आढळून येतात. तर ह्यावर ट्रीटमेंट काय असेल बरं, तर जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला 2 प्रामुख्याने टेस्ट देण्यात येतील. त्याच्यामध्ये युरिन रूटीन मायक्रोस्कोपी आणि युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी. तर युरिन रूटीन मायक्रोस्कोपी हे नॉर्मल युरिनला मायक्रोस्कोपच्या खाली पाहून त्यामध्ये काही इपिथेलियल सेल्स आहेत का, पस सेल्स आहेत का, बॅक्टेरिया आहेत का, ईस्ट आहेत का, हे सगळं पाहण्यात येतं त्यामध्ये. आणि युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटीमध्ये जे काही तुमच्या लघवीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स सापडलेले आहेत त्यांना कल्चरसाठी ठेवतात, म्हणजे ते कोणत्या अँटीबायोटिकला सेन्सिटिव्ह म्हणजे कोणत्या टॅबलेटवर त्याच्यावर ॲक्ट करतील हे ह्यामध्ये पाहिलं जातं. तर ही जी युरिन कलेक्ट करायची प्रोसिजर असते त्यामध्ये युरिनची जागा स्वच्छ साफ करून सुरुवातीची युरिन जाऊ देऊन ते मध्यातली युरिन पकडून ही युरिन इकडे तिकडे टच न होता बॉडी पार्ट्सला डायरेक्टली लॅबमध्ये तुम्हाला डिपॉझिट करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला स्टराईल कंटेनरसुद्धा घ्यावं लागेल. आणि
तर जर ॲडव्हान्स स्टेज युरिन इन्फेक्शन असेल तर त्यामध्ये तुम्हाला अल्ट्रासोनोग्राफी, CT स्कॅन, MRI सुद्धा करायची गरज पडू शकते. तर डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी तुम्ही काही प्रिकॉशन्स घेऊ शकता का की ज्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन कमी होईल? तर हो, तर त्यामध्ये पहिलं तर आहे की वॉटर इनटेक ॲटलिस्ट तुम्ही 3 ते 4 लिटर पर डे घेतलंच पाहिजे. आणि नंबर 2, बाजारामध्ये अवेलेबल असलेले अल्कलायझर ते तुम्ही 2-2 चम्मच 1 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून 3 वेळेस घेऊ शकता आणि तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता. तर जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे ते मोस्ट कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया कोलायमुळे होतो. आणि जर तुम्हाला वर्षभरातून 3पेक्षा जास्त वेळेस जर युरिनरी इन्फेक्शन होत असेल तर त्याला आम्ही रिकरंट UTI, रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असं बोलतो. तर ते होऊ नये म्हणून आपण काही टिप्स फॉलो करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. त्यामध्ये नंबर 1 तर ॲडिक्वेट वॉटर इनटेक म्हणजे ॲटलिस्ट 3 ते 4 लिटर पाणी रोज पिलंच पाहिजे. नंबर 2, जेव्हा जेव्हा तुम्हाला युरिन आली आहे लगेच पास करायला जा. ती होल्ड म्हणजे ती पकडून ठेवू नका. नंबर 3, टाईट कपडे घालणे टाळा. नंबर 4, इंटरकोर्सच्या आधी ती जागा स्वच्छ करून इंटरकोर्स नंतर युरिन पास करायला जा म्हणजे लघवी पास करून घ्या. नंबर 5, ती जागा वारंवार साफ नका करू. दिवसभरातनं 2 ते 3 वेळाच मॅक्झिमम तुम्ही ती जागा साफ करू शकता. सतत फ्लश केल्यामुळे तिथला जो नॉर्मल फ्लोरा असतो तो डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे पण इन्फेक्शन होऊ शकतं. आणि तिथली जागा साफ केल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी तिथली जागा कोरडी करून घ्यायची. आणि सिंथेटिक कपडे न घालता कॉटनची पॅन्टीज वापरायचा ट्राय करा. आणि जे बाजारामध्ये सेंटेड डिओ, साबण किंवा वॉश अवेलेबल आहे ते न वापरता स्वच्छ पाण्याने साफ केलेलं बेटर. कारण त्यामुळे लोकलाइज स्किन, तिथली जी स्किन आहे ती इरिटेट होऊन तुम्हाला फंगल इन्फेक्शनसाठी प्रोन करतं. तर या व्हिडिओमध्ये आपण मॅक्झिमम ट्राय केलं आहे की युरिन इन्फेक्शनबद्दल तुम्हाला जेवढी माहिती लागेल तेवढी मी प्रोव्हाइड करायची. तरी तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट टॉपिक कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते पण मला तुम्ही सांगू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.